हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल की उद्यासाठी म्हणजे जी एक्सपायरी आहे उद्या निफ्टीची, त्यासाठी कोणती जी आहे ती स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकतो किंवा एक ॲनालिसिस म्हणून बघू शकतो की मार्केटच्या सेंटिमेंट बेस्डवरती कोणत्या स्ट्रॅटेजी त्या डिप्लॉय करू शकतो आपण, राईट. सो ह्याच्यात आपण बघणार आहेत की बिल्टअप स्पेसिफिकली, त्यानंतर ओपन इंटरेस्ट एक कन्सेप्ट बघू आणि जेव्हा मी ह्या दोन गोष्टी एकत्र पेअर करतो तेव्हा कोणती स्ट्रॅटेजी आहे जी मला खूप जास्त आउटपुट देते ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. सो स्टार्ट टू एंड ज्यांना कोणाला पहिली ही कन्सेप्ट क्लिअर असेल पुन्हा बघा, चालेल, काही हरकत नाही, एकदा रिव्हिजन होईल तुमचं. सेकंड स्ट्रॅटेजी पार्ट मिस नका करू, कारण स्ट्रॅटेजी पार्टमध्ये आपण डेबिट क्रेडिटचा पण एक डिफरन्स समजणार आहोत आणि त्या बेसवरती कधी कोणत्या स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायच्यात ते आपण समजणार आहोत. ओके, सो फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द बिल्टअप. ओके, पहिला आपण बिल्टअप समजूया की काय आहे. आणि युजली बिल्टअप हा कन्सेप्ट आपण क्विकली घेणार आहोत कारण बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण कव्हर करतो. सो ज्यांना कोणाला बिल्टअप डिटेलमध्ये समजायचं असेल, एक जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट नंतर ज्या व्हिडिओज जाऊन बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेन केलंच आहे. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप आपण आधी बघूया की काय असतं. LTUP. ओके, सो फ्युचर्स बिल्टअपमध्ये आपण दोन कंपोनेंट घेतो. कोणते दोन कंपोनेंट घेतो? एक प्राइसचा कंपोनेंट घेतो आणि एक OIचा कंपोनेंट घेतो. ओके, ना पहिली गोष्ट काय होते की प्राइस वरती जाऊ शकते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाऊ शकतो, बरोबर. सो जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. दॅट मीन्स की कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स ॲड होतात. लेट्स फॉर एन एक्झाम्पल, एखादा स्टॉक 100ला आहे, मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची प्राइस वाढू शकते. सो मी काय करणार, इकडे एक बाईंगची ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी बाईंगची ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला पुश करते, राईट. बाईंगचा प्रेशर देतो त्यामुळे प्राइस वरती जाते, राईट. सेकंड काय, मी नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय. सो माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातोय, फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय ना. सो जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, सेकंड काय, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. सो जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात हे आपल्याला इथे समजतं. ओके, त्यानंतर तिसरी काय कन्सेप्ट येईल? तिसरी कन्सेप्ट अशी येईल की प्राइस खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअप इज सिम्पल लाईक व्हॉट की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतायत हे आपल्याला समजतं. सो याच्यावरून हे समजतं आपल्याला की ॲग्रेशन कुठे आहे, बाईंग कडून आहे की सेलिंग कडून आहे. ओके, अँड द लास्ट वन इज अ शॉर्ट कव्हरिंग, प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली. सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, ह्यात अजून एक कन्सेप्ट आहे ॲडव्हान्स. तो कन्सेप्ट ॲडव्हान्स असा आहे की हे जे आपण बघतो ना, हे डेली टाइम फ्रेम वरती बघत असतो. सपोज हेच जर मी पोझिशनल बेसिसवरती बघायला गेलो ना, तर ह्याच्या काही सायकल्स येतात. ओके, सो बिल्टअपच्या काही सायकल्स असतात. बिल्टअप सायकल. ओके, पहिली कोणती असते? बुलिश सायकल. दोन सायकल्स असणार ना, बुलिश आणि बेअरिश, राईट. सो कन्सेप्ट काय त्याच्या पाठचं ते आपण बघूया. लॉजिक इज सिम्पल. जर सपोज मार्केट वरती जाताना काही असा जातो ना, लाईक दिस. सो सपोज इथे जो मार्केट वरती चाललाय हा बिकॉज ऑफ लॉंग इथे लॉंगमुळे मार्केट वरती जात असेल आणि इकडे जो खाली येतोय, सपोज हा लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल. ओके, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, की तो स्टॉक जो आहे किंवा तो इंडेक्स जो आहे तो बुलिशमध्ये आहे. सो लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? अ बुलिश सायकल. ओके, आणि जर मार्केट खाली येत असेल तेव्हा कसं खाली येतो? लाईक दिस. सो सपोज मार्केट इथे शॉर्टमुळे खाली येतोय आणि इकडे जो आहे जो वरती जातोय हा बिकॉज ऑफ शॉर्ट कव्हरिंगमुळे जात असेल. लेट्स सी. ओके, सो ह्याला काय म्हणू शकतो आपण? ह्याला म्हणू शकतो आपण शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल. सो शॉर्ट कव्हरिंग सायकल कशामध्ये येतो? बेअरिश सायकलमध्ये येतो. लॉजिक सिम्पल आहे, एक क्विक रिकॅप घेऊया. पहिला आपण बघितलं फ्युचर्स बिल्टअप,
फ्युचर्स बिल्टअपमध्ये आपल्याला 4 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे काय, प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली लॉंग अनवाइंडिंग. प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती शॉर्ट बिल्टअप आणि प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. त्यानंतर आहे बिल्टअप सायकल. सो बिल्टअप सायकल काय आहे की जेव्हा लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असेल, म्हणजे बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बुलिश सायकल. आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल दॅट मीन्स व्हॉट, अ बेरिश सायकल. म्हणजे सेलर्स येतात पुन्हा प्रॉफिट कव्हर करतात, पुन्हा सेलर्स येतात पुन्हा कव्हर करतात. ओके. नाव आता हा डेटा पॉइंट आपल्याला बघायला कुठे मिळेल? सो त्यासाठी मी येणार क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती. ओके. क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती आलात ना तर तुम्हाला ओव्हरऑल एक सिंपल इंटरफेसमध्ये बघायला मिळेल की इथे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले तिन्ही मेजर इंडायसेस आहेत, ओके, त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. सो यू कॅन सी आज काय मला दिसते निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी. निफ्टी तिथे लॉंग अनवाइंडिंग मध्ये म्हणजे प्रॉफिट बुकिंग मध्ये कुठेतरी आहे. फिन निफ्टी जो आहे तो कम्पॅरेटिव्हली शॉर्ट मध्ये आहे आणि बँक निफ्टी पण कुठेतरी शॉर्ट मध्ये आहे. राईट. सो थोडाफार सेंटिमेंट जो आहे मार्केटचा नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. राईट. सो सिनॉप्सिस आहेत, डेज हाय लो आहे, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स आणि अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, बऱ्याच अशा काही डेटा पॉईंट्स आहेत ज्या आपण बऱ्याच व्हिडिओज ह्याच्यावरती बनवल्या आहेत. सो ह्या व्हिडिओ नंतर जाऊन नक्की त्या व्हिडिओज बघा. ओके. नाव लेट्स कम टू द पॉईंट की हा डेटा पॉईंट बघायला कुठे मिळेल? ट्रॅक वरती आहे इथे आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती आहे. ओके. सो ज्या 4 गोष्टी आपण इथे बघितल्या, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग, ते इथे बघायला मिळेल. जसं लॉंग मध्ये काय बघितलेलं, प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो. यू कॅन सी प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट वरती लॉंग बिल्टअप, एल नरेशन आहे तिकडे. सेकंड काय बघितलं, लॉंग अनवाइंडिंग, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग. थर्ड इज व्हॉट, शॉर्ट बिल्टअप मीन्स प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती. ओके. आणि शॉर्ट कव्हरिंगला प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली. ओके. नाव सिंपल लॉजिक ह्याच्या पाठचं आता की ह्याची सायकल्स कुठे बघायला मिळेल? सायकल्स आपल्याला बघायला मिळेल फ्युचर्स OI हिस्टॉरिकल मध्ये. ओके. सो बाय डिफॉल्ट इथे निफ्टी ओपन झाला आहे माझा. सो निफ्टीचं बघा हे जे चार्ट आहे ना, यामध्ये 4 कलर्स तुम्हाला मिळत आहेत. एक मिळतोय ग्रीन, एक मिळतोय ब्ल्यू, एक मिळतोय रेड, एक मिळतोय येलोइश. सो ग्रीन जो बार आहे तो तुम्हाला सांगतोय लॉंग, ब्ल्यू जो आहे तो अनवाइंडिंग सांगतोय, रेड जो बार आहे तो शॉर्ट सांगतोय आणि हा थोडाफार फेंट येल्लो आहे त्याला म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो यू कॅन सी जर निफ्टीचं मी इथे बघायला गेलो ना एक बिल्टअप, तर आजच्या दिवसात तर लॉंग अनवाइंडिंग आहे विच इज फाईन, प्रॉफिट बुकिंग आहे. पण त्याच्या आधीच्या दिवसात बघा, कालच्या दिवसात जर मी बघायला गेलो तर लॉंग दाखवते, त्याच्या आधी शॉर्ट बिल्टअप दाखवते, त्याच्या आधी शॉर्ट कव्हरिंग आहे, लॉंग, शॉर्ट कव्हरिंग, पुन्हा शॉर्ट आहे आणि लॉंग आहे. राईट. सो ऍटलीस्ट मी 3-4 किंवा 4-5 दिवसाचा डेटा बघितला ना तर मला लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग जास्त दिसत आहेत आणि त्यामध्ये एखादा शॉर्ट पण आहे. सो जो शॉर्ट क्रिएट झालाय ना, हा इकडे एक शॉर्ट क्रिएट झालाय 2 जुलैला, 8 जुलैला शॉर्ट क्रिएट झालाय, त्याचा ॲग्रेशन किती आहे मला आधी बघू दे. राईट. सो मी काय करणार, ॲब्सोल्यूट OI वरती येणार. ओके. यू कॅन सी शॉर्ट कव्हरिंग जास्त आहे, लॉंग पण आहे, थोडाफार लॉंग शॉर्ट कव्हरिंग आहे, पण शॉर्ट जो बिल्टअप झाला ना तो खूप कमी प्रमाणात बिल्टअप झाला. राईट. शॉर्ट आहे, प्रेशर होता सेलिंगचा पण खूप एकदम कमी होता, पण ॲज कम्पेअर लॉंग शॉर्ट कव्हरिंग तो नेग्लिजिबल आहे त्या गोष्टीसाठी. राईट. सो मला काय वाटतं इथे निफ्टी जो आहे तो कुठेतरी एक बुलिश मोमेंटम आहे, पण एक्स्ट्रीमली बुलिश नाहीये, त्याला मी मॉडरेटली बुलिश म्हणू शकतो की हलका हळूहळू एक प्रमाणात मोमेंटम देतो. जसं इथे बघा, हळूहळू इथे मोमेंटम देतो ह्या व्हाईट डॉटेड लाईनच्या आसपास बघा, यू कॅन सी. राईट. सो एक मॉडरेटली बुलिश म्हणू शकतो आणि आज अनवाइंडिंग पण दिसते. सो व्हॉट आय विल डू, मला ओव्हरऑल प्रिव्हियस बिल्टअपने समजते की मार्केट जो आहे तो 11 जुलैच्या एक्सपायरीला थोडाफार बुलिश असेल. ओके. सो व्हॉट आय विल डू, मी एक स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. आता कोणती स्ट्रॅटेजी, त्याच्या आधी आपण ओपन इंटरेस्ट पण बघूया. ओके. स्ट्रॅटेजीच्या आधी ओपन इंटरेस्ट बघा की ओव्हरऑल रेजिस्टन्स सपोर्ट कुठे आहे. ओके. यू कॅन सी निफ्टी एक्सपायरी मी ते चेंज करतो 11 जुलै. ओके. नाव यू कॅन सी हियर. ओके. जे ग्रीन बार्स आहेत ते आपले रेजिस्टन्सचे बार्स आहेत, रेड बार जे आहेत ते आपले सपोर्टचे बार्स आहेत. ओके. नाव इकडे बघा काय दिसतंय, मला ग्रीन मध्ये ना खूप जास्त कॉल ऍडिशन दिसते आजच्या दिवसात. हे जे डार्क ग्रीन आहे ना, हे कॉल ऍडिशन आहे. यू कॅन सी ह्या लेवलला आजच्या दिवसातच एवढा ओपन इंटरेस्ट ऍड झालाय. तेच इथे बघा या लेवलच्या आसपास इथे पण ओपन इंटरेस्ट ऍड झाला आहे. राईट. आणि पुट साईडला बघा इथे पण ओपन इंटरेस्ट ऍड होतो, डार्क रेड होत चाललाय. राईट. सो काय लॉजिक समजते की इथे जे आहेत पुट रायटर्स त्यांना पाहिजे की मार्केट त्या लेवलच्या वरती असला पाहिजे आणि इथे जे पुट रायटर्स आहेत त्यांनी बघा इथे
मोमेंटम जाण्याची हे केली आहे. इथे अनवाइंडिंग बघायला सुद्धा दिसते बघा ह्या लेवलला. त्यामुळे कुठेतरी निफ्टी आता प्रॉफिट बुकिंग मध्ये दिसतोय, पण रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते, सपोर्ट स्ट्रॉंग होते. सो दॅट इज अ बुलिश सेंटिमेंट. ठीक आहे, हा माझ्यासाठी थोडाफार बुलिश सेंटिमेंट असेल. सो व्हॉट आय डू, मी आता स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. आता स्ट्रॅटेजी कोणत्या डिप्लॉय करू? ओके, सिम्पल आहे. ह्याचं उत्तर मी थोडं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला चार्टवरती इथे. ओके, सो जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करतो ना, तेव्हा कधीही दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक, जर तुम्ही फार एक्सपायरी असाल, ओके, आणि एक तुम्ही नियर एक्सपायरी असाल. ओके, लॉजिक इज सिम्पल. जेव्हा तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, सपोज मी वीकली ऑप्शन्स ट्रेड करतोय, मी निफ्टीचे 7 दिवस आहेत माझ्याकडे, सपोज मी जस्ट न्यू एक्सपायरीला ट्रेड करतोय, नवीन डे आहे माझा, सपोज मी 11 जुलैची एक्सपायरी संपली, 12 जुलैला मी ट्रेड बनवत असेल. सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन एखादा डेबिट स्प्रेड बनवणार. डेबिट स्प्रेड मीन्स व्हॉट, की मी प्रीमियम जो आहे मार्केटला देतो, मार्केटला मी प्रीमियम जो आहे तो देतो जास्त. ओके, सो डेबिट स्प्रेड मध्ये आपल्या फेवरमध्ये असणार डेल्टा. डेल्टा कुठेतरी आपल्या फेवरमध्ये असणार. का डेल्टा आपल्या फेवरमध्ये असणार? कारण फार बाय एक्सपायरीवर डेल्टाचा इम्पॅक्ट थोडाफार सेम असतो मल्टिपल स्ट्राइक्सवरती, नियर बाय ATM स्ट्राइक्सवरती. सो डेल्टा. सेकंड, IV मीन्स वेगा आपल्या फेवरमध्ये असणार. वेगा का? कारण जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, दॅट मीन्स व्हॉट, की व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे वेगाचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त बघायला मिळतो. सो वेगा. अँड थर्ड मीन इज थीटा. थीटा आता बोलतील सर थीटा कसा फेवरमध्ये? सिम्पल आहे, थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप कमी असेल. सो मायनर किंवा लेस इम्पॅक्ट टाकतो इथे. थीटाचा जो इम्पॅक्ट असेल तो नेगेटिव्ह असेल किंवा कमी असणार एकदम. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही इथे बघितलात तर नियर बाय एक्सपायरी, सपोज 2 दिवस बाकी आहेत, 1च दिवस बाकी आहेत, राईट, किंवा तिसऱ्या दिवशीच्या एंड ऑफ द डेला तुम्ही ट्रेड बनवतायत. सो इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडमध्ये काय होणार, की तुमचा थीटा जो आहे ना तो तुमच्या मेनली फेवरमध्ये असणार, कारण थीटाचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त असणार. सो क्रेडिट स्प्रेडमध्ये आपण काय करतो? क्रेडिट स्प्रेडमध्ये आपण प्रीमियम मार्केटमधून घेतो. ओके, सपोज मी एखादा बुलिश स्ट्रॅटेजी बनवत असेल तर एखादी बुलपुट स्प्रेड मी बनवीन. ओके, ॲट द मनी पुट विकत घेईन आणि इन द मनी पुट विकीन, राईट. सो कसं करायचंय? इथे या ट्रेडिंगवरती, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या, ह्या लेवलला. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती आलात. नाव यू कॅन सी, जर सपोज मला एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल, सो मी इथे बुलिश केले, बेरिश पाहिजे तर बेरिश. आता मी निफ्टीला घेऊन मॉडरेटली बुलिश आहे. सो व्हॉट आय डू, मी बुलपुट स्प्रेडवर क्लिक करणार. ओके, नाव यू कॅन सी एक स्केलेटन आपल्याला इथे बनून मिळेल, की बुलपुट स्प्रेड दिसतो कसा दिसतो. 24,216 करंट मार्केट प्राइस आहे. यू कॅन सी 24,200 पुट ऑप्शन बाय केला आहे आणि आउट ऑफ द इन द मनी जाऊन पुट ऑप्शन विकला आहे, राईट. सो मी काय करणार, थोडा ह्याला ना ऍडजस्ट करतो, राईट, थोड्याला मी वरती जाऊन अजून विकतो पुट ऑप्शन. ओके, आणि एक्सपायरी जी आहे ती 11 जुलैच ठेवली आहे आपण. ओके, नाव यू कॅन सी मी इथे जी स्ट्रॅटेजी बनवली आहे ना, ही थोडीफार, नॉट परफेक्टली, पण थोडीफार 1:1च्या आसपास आहे. एक लॉटच्या आसपास बनवली, 1:1 किंवा 1:2च्या आसपास. बघा, जर मार्केटने मोमेंटम दिला सपोज ह्या लेवलच्या आसपास किंवा ह्या लेवलच्या आसपास, स्टिल आय गॉट अ गुड अमाउंट ऑफ प्रॉफिट. ओके, जर नाही दिला तर माझा मॅक्झिमम लॉस आहे 1450. एक लॉटची गोष्ट करते. हेच तुम्ही मल्टिपल लॉट्सवरती करू शकता. लेट्स सी, मी इथे येतो आणि 5 लॉट्सवर ट्रेड बनवते. ओके, सो किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, यू विल गेट टू नो. ओके, सो ट्राय करा 1:2 किंवा 1:3च्या आसपास एखादा क्रेडिट स्प्रेड तुम्ही बनवत असाल तर. आणि बुलपुट स्प्रेड, व्हाय बुलपुट स्प्रेड? कारण मी थोडाफार एक बुलिश मोमेंटम आहे, मॉडरेटली बुलिश मोमेंटम मी अँटिसिपेट करतोय निफ्टीसाठी. एक ही स्ट्रॅटेजी तुम्ही डिप्लॉय करू शकता, किंवा सिंपल एखादा बटरफ्लाय बनवून सोडा. ओके, जशी मी इथे सेव्ह पोझिशन केली, सो माझी जी पोझिशन आहे ती इथे सेव्ह झाली आहे. ओके, सो तुमचा जो रिअल MTM असतो तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सेकंड गोष्ट काय करू शकता तुम्ही, स्पेसिफिकली ट्राय टू गो विथ दी बटरफ्लाय. शॉर्ट अँड बटरफ्लायवर क्लिक करा. ओके, शॉर्ट अँड बटरफ्लाय बनवा आणि ॲट द मनी आपण विकतो कॉल अँड पुट, आणि थोडाफार जो आहे तो OTM बाय करतो आपण. ओके, कॉल आणि पुट ऑप्शन. सो थोडाफार तुमचा बटरफ्लाय काय असा बनेल. सो मार्केट जर त्याच रेंजला राहिला लेट्स सी, तर तुमचा प्रॉफिट इथे आहे. जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर मॅक्झिमम लॉस तुम्हाला इथे बघायला मिळते. ओके, 475चा लॉस आहे माझा, आणि समोर जर मला 1500चा प्रॉफिट असेल तर विच इज गुड, वेल अँड गुड, राईट.
मल्टिपल लॉट्समध्ये तुम्ही करू शकता. सो या 2 स्ट्रॅटेजी जनरली तुम्ही ट्राय करू शकता नियर बाय एक्सपायरी असाल तर, कारण थिटाचा इम्पॅक्ट जास्त आहे आणि यू कॅन सेव्ह इट. ओके, सेव्ह केला तर दोघांचा जो PNL असेल तुमचा MTM तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो आजची कन्सेप्ट काय होती की निफ्टीचा आपण ओव्हरऑल जो आहे तो मार्केटचा मोमेंटम कसा अँटिसिपेट करू शकतो, एक प्रेडिक्ट कसं करू शकतो की मार्केट या लेवलला राहील विथ द हेल्प ऑफ फ्युचर्स बिल्टअप अँड विथ द हेल्प ऑफ ओपन इंटरेस्ट. तर या 2 गोष्टीला पेअर करून बघा. खूप चांगली कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा जर काही व्हॅल्युएबल गोष्टी समजली असेल तर, आणि सबस्क्राईब करून जा कारण असे कंटेंट आपण डेली आणतो. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.